हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण जेंडर डिस्पॅरिटी पाहिलं. त्याच्यानंतर आता सेकंड युनिट मधला हा आपला सेकंड चॅप्टर आहे, कन्सेप्ट ऑफ डिस्पॅरिटी. सॉरी, युनिट 2 आहे कन्सेप्ट ऑफ डिस्पॅरिटीज आणि त्यातला सेकंड चॅप्टर आहे फिजिकल अँड मेंटल डिसेबल पीपल्स. डिसॅबिलिटी हा वर्ड आपण खूप वेळा यूज करतो, वापरतो, पण डिसॅबिलिटी म्हणजे एक्झॅक्ट काय हे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. सो फर्स्ट वन, व्हॉट इज डिसॅबिलिटी? आता त्यांनी काय म्हटलं की डिसॅबिलिटी मे बी फिजिकल, कॉग्निटिव्ह, मेंटल, सेन्सरी, इमोशनल, डेव्हलपमेंटल और सम कॉम्बिनेशन ऑफ दिस. सो मेंटल डिसॅबिलिटी डिसॅबिलिटी कोणत्याही टाईपची असू शकते. मग ती फिजिकल असेल, मेंटल असेल, सेन्सोरी असेल, इमोशनल असेल किंवा डेव्हलपमेंटल असेल किंवा ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन सुद्धा असू शकतं. आता हे जे दिलेले आहेत त्यांनी फिजिकल, मेंटल, सेन्सॉरी, इमोशनल, डेव्हलपमेंटल, हे सगळे आपण वन बाय वन नंतर पाहणारच आहोत. त्याच्या आधी डिसॅबिलिटी इज अन अम्ब्रेला टर्म कव्हरिंग इम्पेअरमेंट्स, ऍक्टिव्हिटीज लिमिटेशन्स अँड पार्टिसिपेशन रिस्ट्रिक्शन्स. सो डिसॅबिलिटी एक काय आहे की अम्ब्रेला टर्म आहे. मग याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, ऍक्टिव्हिटी लिमिटेशन्स, काही ऍक्टिव्हिटीला लिमिटेशन्स येतात, पार्टिसिपेशनला रिस्ट्रिक्शन्स येतात, आणि इम्पेअरमेंट इज अ प्रॉब्लेम इन बॉडी फंक्शन ऑफ स्ट्रक्चर. आणि इम्पायरमेंट म्हणजे काय, तर तुमच्या बॉडी स्ट्रक्चर मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम असणार. अँड ऍक्टिव्हिटी लिमिटेशन इज डिफिकल्टली अनाउन्स बाय इंडिव्हिज्युअल इन एक्झिक्युटिव्ह टास्क ऑफ ऍक्शन, while participation restriction is problem experience and individual involved in life situation. तर ज्यावेळेस डिसॅबिलिटी हा प्रकार असतो त्यावेळेस तुम्हाला काय होतं की पार्टिसिपेशन रिस्ट्रिक्शन येतात. ओके, सो आता बघूयात आपण टाइप्स ऑफ डिसॅबिलिटी. टाइप्स ऑफ डिसॅबिलिटी मधला पहिला पॉईंट जो आहे तो आहे फिजिकल डिसॅबिलिटी. फिजिकल डिसॅबिलिटी म्हणजे काय, तर फिजिकल डिसॅबिलिटी मध्ये तुमचे कोणत्या पद्धतीचे आपण जसं म्हणतो की कोणाचा तुम्हाला खूप वेळा पाहायला मिळेल की कोणाच्या हाताला प्रॉब्लेम असतो, जन्मताच कुठेतरी बोट काही तरी वाकडी असतात, कोणाच्या तरी नाकाला प्रॉब्लेम असतो, कोणत्या तरी तुमच्या अवयवाला, शरीराच्या कोणत्याही बॉडी पार्टला तुमचा काहीतरी प्रॉब्लेम असतो. हा तुमचा येतो फिजिकल डिसॅबिलिटी मध्ये. फिजिकल फंक्शन लिव्स अँड फाइन्स और ग्रॉस मोटर युटिलिटी इज द फिजिकल डिसॅबिलिटी. किंवा तुमच्या एखाद्या शरीराच्या एखाद्या अवयवाचं वाढच होत नाहीये. जसं आपण खूप वेळा तुम्ही पाहता सर्कस मध्ये जे काम करणारे जोकर्स, त्यांची हाईट फार छोटी असते. असं का होतं, तर त्यांच्या कमरेच्या वरचा भाग जो आहे तो नॉर्मल असतो, परंतु काय होतं खाली पायांची साईज जी आहे ती कमी असते किंवा हातांची साईज जी आहे ती लहान असते, कारण त्या बॉडी पार्टचं काय होतं, ग्रोथच होत नाही. सो अशा पद्धतीची डिसॅबिलिटी येते फिजिकल डिसॅबिलिटी मध्ये. देन येतं सेन्सरी डिसेबिलिटी. सेन्सरी डिसेबिलिटी मध्ये तुमचा कोणता तरी एक सेन्सर काम करणं बंद करतं. जसं की आपण ज्याला म्हणतो मुकबधिर, की एखाद्याला ऐकायला येत नाहीये, एखाद्याला बोलायला येत नाहीये, किंवा एखाद्याला स्मेल येत नाहीये, एखाद्याला टेस्ट कळत नाहीये. सो त्याचा कोणता तरी सेन्स आहे तो त्याचा वर्क करत नाही. सो ज्यावेळेला अशी सिच्युएशन येते की कोणता तरी सेन्स वर्क करणं बंद करतो, त्याला म्हटलं जातं सेन्सरी डिसॅबिलिटी. देन येतं इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी मध्ये काय होतं की तुमचा मेंटल डिसॅबिलिटी आपण त्याला म्हणतो, की खूप वेळा आपल्या क्लासमध्ये, म्हणजे तुम्ही आतापर्यंत शिकायला प्रत्येकाच्या क्लासमध्ये असेल असं नाही, पण काही लोकांच्या क्लासमध्ये अशी मुलं असतात की ज्यांना एक गोष्ट 10 वेळा समजवली तरी कळत नाही, त्यांना ती 11 वेळा समजवावी लागते. का, तर बाकीच्यांपेक्षा त्यांच्याकडे कुठेतरी आयक्यू मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्यांना पटकन एखादी गोष्ट कळत नाहीये. सो अशा पद्धतीच्या डिसॅबिलिटीला म्हटलं जातं इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. त्याच्यानंतर मेंटल हेल्थ अँड इमोशनल डिसॅबिलिटी. मेंटल हेल्थ अँड इमोशनल डिसॅबिलिटी म्हणजे काय, की इथे कुठेतरी तुमच्यावर मेंटली डिस्टर्बन्स असतो. जसं की आपण त्याला मग मेंटल हेल्थ अँड इमोशनल डिसॅबिलिटीला आपण ह्याच्यामध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. जसं की मेंटल हॉस्पिटलला असणारी लोक, तुम्ही खूप वेळा पाहता की ही लोक कुठेतरी अग्रेसिव्ह होतात किंवा कुठेतरी खूप प्रेमळ वागतात, कधीतरी अचानक रडायला लागतात. सो अशा पद्धतीचे जे डिसॅबिलिटी आहे की त्यांच्या मेंटली ते डिसेबल आहेत किंवा इमोशनली डिसेबल आहेत. सो अशा पद्धतीची डिसॅबिलिटी मेंटल हेल्थ आणि इमोशनल डिसॅबिलिटी अंडर येते. देन येतं डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटी. डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटी मध्ये काय येतं की त्या पर्टिक्युलर व्यक्तीची डेव्हलपमेंट जी आहे ती कुठेतरी थांबते. म्हणजे एखादा मोठा झालेला व्यक्ती सुद्धा लहान मुलांसारखा बोलतो, एखाद्या मोठ्या झालेल्या व्यक्तीला सुद्धा लहान मुलांसारखं राहायला आवडतं. सो असे खूप सारे आपण बघतो की ज्यांना आपण मतिमंद सुद्धा म्हणतो, की त्यांची मती
मंद आहे किंवा त्यांची बुद्धी कमी काम करते कारण त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला नाहीये, त्यांच्या बुद्धीचं डेव्हलपमेंट झालेली नाही. सो अशा पद्धतीची जी डिसॅबिलिटी येते ती येते तुमची डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटी. आता याच डिसॅबिलिटीला आणखी एक टर्म यूज केली जाते ती आहे ती म्हणजे काय हँडिकॅप. ओके, याला काय म्हटलं तर हँडिकॅप. Then what a physical disability? What is physical disability? Physical disability म्हणजे काय? A person is considered physically disabled, handicapped if he has an impairment that substantially limits one or more or life daily activities. So आता त्यांनी काय म्हटलंय बघा एक्झॅक्ट. आता म्हणजे ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की असा कोणता तरी आजार की जो तुम्हाला डेली वर्क करण्यासाठी कुठेतरी अडवतो किंवा तुमच्यावरती लिमिटेशन येतं. मग त्याच्यामध्ये तुमचं आंधळेपणा असेल किंवा म्हणजे ब्लाइंडनेस असेल किंवा तुमचं ऐकायला कमी येणं, बोलायला प्रॉब्लेम होणं. सो अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांचा इफेक्ट कुठे होतो तो तुमच्या डेली वर्कला होतो, डेली रुटीनला होतो. सो डेली रुटीनला तुमच्या ज्या ज्या गोष्टी फिजिकल गोष्टी ज्या तुम्हाला म्हणजे अडवतात तुमचं डेली वर्क तुम्ही करू शकत नाही ज्या फिजिकल प्रॉब्लेम्समुळे त्याला तुम्ही फिजिकल डिसॅबिलिटी म्हणू शकता. मग याच्यामध्ये काही आजार सुद्धा येतो जसं की आता त्यांनी डेली रुटीन मध्ये दिलेलं बघा कुकिंग, क्लिनिंग, वन सेल्फ परफॉर्मिंग मॅन्युअल टास्क आर ऑल्सो कन्सिडर सायन्स ऑफ फिजिकल इम्पेअरमेंट. म्हणजे जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार नसाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही फिजिकल इम्पेअरमेंट अंडर कन्सिडर केले जातात. देन ह्याच्यामध्ये काही आजार सुद्धा आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला फिजिकल डिसेबल म्हणून म्हटलं जातं. मग त्याच्यातलं HIV एड्स एक आहे. त्याच्यानंतर तुमचा हार्ट डिसीज असेल किंवा काय म्हटलंय इन्क्लूड डायबिटीज, हार्ट डिसीज. सो हे जे सगळे आजार आहेत हे तुमचे या फिजिकल डिसॅबिलिटी अंडर येतात. आता टाइप्स ऑफ फिजिकल डिसॅबिलिटी. मग या टाइप्स ऑफ फिजिकल डिसॅबिलिटी डिसॅबिलिटीचे टाइप्स कोणकोणते आहेत वन बाय वन. सो फर्स्ट मोबिलिटी और ऑर्थोपेडिक इम्पेअरमेंट. मग याच्यामध्ये काय होतं की जन्मताच काही लोकांचा असा प्रॉब्लेम असतो की एखाद्या अवयवाची कुठेतरी एखाद्या बॉडी पार्टची कुठेतरी म्हटल्याप्रमाणे डेव्हलपमेंट थांबते किंवा डेव्हलपमेंट होतच नाही जन्मताच. मग तो तुमचा हात असेल, तुमचा पाय असेल, इवन तुमची मेंटली डेव्हलपमेंट असेल. सो ज्याच्यामुळे तुम्हाला डेली रुटीन वर तर नंतरची गोष्ट आहे पण तुम्ही तिथूनच तुम्ही स्टार्ट करू शकत नाही. सो अशा डिसीजला म्हटलं जातं असे जे डिसीज आहेत ते तुमच्या मोबिलिटीवर ऑर्थोपेडिक इम्पेअरमेंट मध्ये येतात. देन येतं मस्क्युलर डिस्ट्रॉफी. मस्क्युलर डिस्ट्रॉफी याच्यामध्ये काय म्हटलंय इट डेव्हलप्स वेन द मसल्स फायबर इन द बॉडी ग्रॅज्युअली विकन. की तुमचे मसल्स जे आहेत म्हणजे डेव्हलपमेंट वगैरे झालंय पण एक पर्टिक्युलर तुमचे बॉडी पार्ट जो आहे तो वीक आहे किंवा तो रेग्युलर वर्क करण्यासाठी तयार नाहीये. जसं की काही लोकांचा हातामध्ये प्रॉब्लेम असतो बघा की एखादा हात असतो की ज्याच्याने ते जास्त ओझं उचलू शकत नाही किंवा नाही. सो त्यांचा कुठेतरी त्याचे मसल फायबर आहेत ते वीक आहेत. सो अशा पद्धतीचे जे डिसॅबिलिटी येतात ते येतात मस्क्युलर डिस्ट्रॉफी मध्ये. देन येतं कॅरिबल पाल्सी. कॅरिबल पाल्सी मध्ये काय येतो आता ते पाहूयात आपण त्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय म्हणतो. सेलिब्रल पाल्सी मध्ये काय येतं तर याच्यामध्ये एक्झॅक्ट जन्मजात मुलाच्या म्हणजे जन्मताच काही अपघात झाला म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळेस आईच्या जर काही अपघात झाला असेल किंवा काही प्रॉब्लेम्स आले असतील काही अडचणी आले असतील तर अशा वेळेस मुलांच्या मेंदूवरती किंवा त्याच्या डोक्यावरती परिणाम होऊन त्यांचा कोणता तरी काही सेन्स आहे ते काम करणं बंद करतात. मग अशा वेळेस काय होतं की त्यांचा जो पोस्चर आहे तो त्याच्यावरती कंट्रोल राहत नाही. म्हणजे बॅलन्सिंग करणं बॅलन्स राहत नाही, बॅलन्स त्यांचं बिघडणं, खात असताना वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे स्वतःच बॉडी पार्ट कोणत्याही पद्धतीने हालचाल करणं त्या बॉडी पार्ट वरती त्यांचा कंट्रोल न राहणं. सो अशा पद्धतीचे जे डिसॅबिलिटी येतात त्या येतात सेरिब्रल पाल्सी मध्ये. देन येतं स्पिना विफिडा. देन येतं स्पिना विफिडा. स्पायना बिफिडा मध्ये मग काय होतं स्पायना बिफिडा हा मुलाच्या पाठीचा जो कणा असतो आपला त्याला काय म्हणतात मला माहिती नाही इंग्लिश मध्ये बट तुमचा जो पाठीचा कणा असतो त्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जन्मजात पाठीच्या कणामध्ये जर मुलाचा प्रॉब्लेम असेल तर त्याला पुढे जाऊन त्याच्यापासून निर्माण होणारे जे आजार आहेत ते ह्या सॉरी स्पिना बिफिडा मध्ये कव्हर होतात.
देन येतं सायस्टिक फायब्रोसिस. सायस्टिक फायब्रोसिस. आता हा जो सिस्टिक फायब्रोसिस आहे, हा रोग आहे, हा वारसाजन्य रोग आहे. वारसाजन्य मीन्स काय, की तुमच्या वडिलांना किंवा तुमच्या आईला किंवा तुमच्या आजोबांना, आजीला, कोणालाही जर तो रोग असेल तर तो पुढे तुमच्यामध्ये फॉरवर्ड होतो. सो हा जो आहे, हा मेनली हा जो सिम्पटम्स किंवा हा जो डिसीज आहे, हा आपल्या फुफ्फुसांवरती इम्पॅक्ट करतो. त्याच्यामुळे काय होतं, की बऱ्याच वेळा तुमची फुफ्फुस काम करणं बंद करतं किंवा आणखी सारे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये येऊ शकतात. सो अशा पद्धतीचा जो वारसाने सुरू होणारा जो डिसीज आहे त्याला सिस्टिक फायब्रोसिस म्हटलं जातं. आता याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे? ऑर्थोपेस्टिक डिफेक्ट्स मे बी करेक्टेड बाय सर्जरीज, एक्सरसाइज और आर्टिफिशियल लिंक्स और सबस्टिट्यूट्स. आता काय म्हटलंय, की हे जे रोग्स आहेत ते कशामुळे बंद, किंवा हे जे डिसॅबिलिटीज आहेत त्याच्यावर ट्रीटमेंट काय, तर पहिलं म्हणजे सर्जरी करून घेतलं तरी काही यातले काही रोग बरे होतात. अदरवाईज काही रोग एक्सरसाइजने सुद्धा बरे होतात, किंवा काही आर्टिफिशियल लिंक्स किंवा सबस्टिट्यूट्स, म्हणजे काही मी म्हटलं ना, काही लोकांचे पाय नसतो किंवा पायाचा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्या ठिकाणी लाकडी पाय किंवा सिमेंटचा पाय बनवून लावला जातो. सो अशा प्रकारे सबस्टिट्यूट वापरून तुम्ही हे डिफेक्ट जे आहेत ते सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर येतं व्हिज्युअल हँडिकॅप. व्हिज्युअल हँडिकॅप म्हणजे काय? व्हॉट इज व्हिज्युअल इम्पेअरमेंट? There are four levels of visual function according to the International Classification of Disease. इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज स्टेट यांच्या म्हणण्यानुसार 4 लेवल आहेत. कसले? या व्हिज्युअल फंक्शन्सचे. तर त्यातला पहिला आहे नॉर्मल विजन, देन सेकंड आहे मॉडरेट व्हिज्युअल इम्पेअरमेंट, देन सेव्हिअर व्हिज्युअल इम्पेअरमेंट आणि लास्ट वन ब्लाइंडनेस. लास्ट वन ब्लाइंडनेस. सो 4 स्टेप येतात व्हिज्युअल याच्यामध्ये. पहिलं नॉर्मल विजन, म्हणजे तुम्हाला रेग्युलर जे तुम्ही पाहता त्या पद्धतीने. देन मॉडरेट व्हिज्युअल इम्पेअरमेंट, त्याच्यानंतर थोडंफार म्हणजे मिडल व्हिज्युअल इम्पेअरमेंट, म्हणजे तुम्हाला थोडस दिसायचं प्रॉब्लेम यायला लागला. देन सेव्हरल व्हिज्युअल इम्पेअरमेंट, म्हणजे खूप जास्त तुम्हाला दिसायचा प्रॉब्लेम यायला लागलाय, दिसतंय पण खूप जास्त प्रॉब्लेम यायला लागला. आणि फोर्थ वन ब्लाइंडनेस, म्हणजे पूर्णपणे तुम्हाला ब्लाइंडनेस, तुम्हाला काही दिसत नाही, पूर्णपणे तुम्ही ब्लाइंड झालात. सो ह्या 4 स्टेज असतात नॉर्मल व्हिज्युअल, सॉरी व्हिज्युअल हँडिकॅपच्या किंवा व्हिज्युअल फंक्शनच्या. देन मॉडरेट व्हिज्युअल इम्पेअरमेंट combined with several visual impairment are grouped under the term लो विजन. आता यालाच लो विजन सुद्धा म्हटलं जातं. आता याच्यामध्ये फर्स्ट वन येतं ब्लाइंडनेस. फर्स्ट वन आहे ऑल व्हिज्युअल रिप्रेझेंट्स विथ ब्लाइंडनेस रिप्रेझेंट ऑल व्हिज्युअल इम्पेअरमेंट्स. तो फर्स्ट वन आहे त्याच्यातलं ब्लाइंडनेस. सो ब्लाइंडनेस म्हणजे काय? तर ब्लाइंडनेस मध्ये काय होतं, की तुम्हाला पूर्णपणे दिसायला बंद होणं, की तुमच्या डोळ्यासमोर अंधार येणं. आता ब्लाइंडनेस आणि व्हिज्युअल एम्पायरमेंट यांच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. व्हिज्युअल एम्पायरमेंट म्हणजे काय, इथे म्हटलं व्हिज्युअल इम्पायरमेंट चे 4 तुम्हाला स्टेज दिसल्या, नॉर्मल विजन टू ब्लाइंडनेस. म्हणजे याच्यामध्ये आधी थोडंसं दिसतं, त्याच्यानंतर थोडं कमी होतं, थोडं कमी होतं, असं करून ती स्टेज वाईज जातात. पण ब्लाइंडनेस मध्ये काय होतं, की ब्लाइंडनेस मध्ये तुम्हाला पूर्णपणे दिसायला बंद होतो. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं बघा, वर्ल्ड वाईड बिटवीन 3000 मिलियन अँड 4000 मिलियन पीपल आर व्हिज्युअली हँडिकॅप. म्हणजे जगामध्ये हँडिकॅप ड्यू टू व्हेरियस कॉजेस. अप्रॉक्सिमेटली 90% ऑफ व्हिज्युअल इम्पेअर्ड पीपल लिव्ह इन डेव्हलपिंग कंट्री. डेव्हलपिंग कंट्रीमध्ये राहणाऱ्या 90% लोक जे आहेत त्यांना दृष्टीदोष आहे, म्हणजे त्यांना प्रॉब्लेम्स आहेत, सॉरी व्हिज्युअल इम्पेअरमेंट आहे. अजून ते स्टार्टिंग लेवलला असतील, कदाचित लास्ट लेवलला नसतील, ब्लाइंडनेस लेवलला नाही आहेत, स्टार्टिंग लेवलला 90% लोक असे आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी दिले वर्ल्ड वाईड बिटवीन 300 मिलियन टू 400 मिलियन पीपल. म्हणजे पूर्ण जगामध्ये 300 ते 400 मिलियन पीपल्स ह्या व्हिज्युअल हँडिकॅप आहेत. देन सायन्स अँड सिम्पटम्स ब्लाइंडनेस. सायन्स अँड सिम्पटम्स ब्लाइंडनेस. आता सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ ब्लाइंडनेस. सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ ब्लाइंडनेस म्हणजे काय,
की जे लोक सुरुवातीपासूनच आंधळे आहेत, जन्मताच आंधळे आहेत किंवा ज्यांना जन्मताच दिसत नाहीये, अशा लोकांना काही प्रॉब्लेम येत नाही, कारण त्यांनी काही पाहिलेलंच नसतं. सो त्यांना लहानपणापासून ती सवय लागलेली असते. पण खरा प्रॉब्लेम्स कोणाला येतात? ज्या लोकांना बऱ्याच वर्षानंतर म्हणजे अचानकपणे जर प्रॉब्लेम आला, दिसायचं बंद झालं, तर अशा लोकांना खूप प्रॉब्लेम येतात. कारण मग त्यांना नंतरच्या जी परिस्थिती असते, नंतर जी सिच्युएशन असते, त्यांना फेस करताना खूप जड जातं. आता याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला याच्यामध्ये दिलंय की मोतीबिंदू जर असेल, तर मोतीबिंदूला पूर्णपणे आंधळ दिसायला लागतो, पूर्णपणे अंधार दिसायला लागतो. दुसरे सपोज त्यांच्यासमोर काळा पुतळा उभा केला, तर काळा पुतळा त्यांना पांढरा असल्यासारखा दिसायला लागतो. त्याच्यानंतर जे लोक अचानक अंधे होतात किंवा अचानक त्यांच्या दृष्टीवरती प्रॉब्लेम येतो, त्यांना हळूहळू दिसणं कमी होत जातं. आणि मग त्यांना त्यांच्या व्हिज्युअल मधले म्हणजे जे कलर आहेत ते निघायला लागतात. पण त्यांना सर्व हळूहळू ब्लॅक अँड व्हाईट दिसायला लागतं आणि मग ती स्टेप हळूहळू ब्लाइंडनेस पर्यंत निघून जाते. सो हे अशा पद्धतीचे काही सायन्स अँड सिम्पटम्स व्हिज्युअल डिसॅबिलिटी मध्ये येतात. देन कॉजेस. आता the many causes of blindness differ according to the social economic condition of the nation being studied. In developed nations, the leading causes of blindness include ocular complications of diabetes, muscular degeneration. कशा कशामुळे तुम्हाला ब्लाइंडनेस येऊ शकतो? डायबिटीज, मस्क्युलर डिजनरेशन अँड ट्रॉमॅटिक इंजुरीज, किंवा तुमच्या काही ट्रॉमॅटिक इंजुरीज झाल्यात, डोळ्यांना काही injuries झाल्या तरी तुम्हाला ब्लाइंडनेस येतो. इन थर्ड वर्ल्ड nation where blindness is much more common and where about 85% of world blindness occurs, principal causes include infection, cataracts, glaucoma, injuries, and ability to obtain any glasses. Infection causes in underdeveloped areas of the world include trachoma, trachoma आणि ऑन्कोर्सेसिस. आता याच्यामध्ये एकदा काय म्हटलेलं आहे, तर डायबिटीजमुळे किंवा तुमचं काय म्हटलं त्याला, लास्ट याला आपण पाहिलं बघा. तर तुमचे इथे काय म्हणतात संसर्गजन्य, की जो तुमच्या पूर्वजांकडून तुम्हाला आलेला रोग आहे किंवा डिसीज आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला अंधत्व येण्याचे चान्सेस जास्त आहेत, तुम्हाला ब्लाइंडनेस येण्याचे चान्सेस जास्त आहेत. किंवा त्याने इथे म्हटल्याप्रमाणे काही कर्करोग, कॅन्सर कॅन्सर किंवा तुमचं डायबिटीज, सो अशा पद्धतीचे जे तुमचे काही आजार आहेत की ज्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ब्लाइंडनेस येऊ शकतं. देन मग याच्यावरती ट्रीटमेंट काय? द ट्रीटमेंट ऑफ ब्लाइंडनेस डिपेंड ऑन द कॉजेस ऑफ ब्लाइंडनेस. सो तुमच्या ब्लाइंडनेसचे कारण काय आहेत, त्या पद्धतीने त्याच्यावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. In third world nations where there are many people who have poor vision as a result of a refractive error, merely of prescribing and giving glasses with alleviate the problems. असं खूपशा लोकांना ब्लाइंडनेस कशामुळे येतं, तर त्यांचे गॉगल्स किंवा जे गॉगल्स जे स्पेक्स दिलेले आहेत ते यूज न केल्यामुळे सुद्धा त्यांना अंदाज येतं. न्यूट्रिशनल कॉजेस ऑफ ब्लाइंडनेस कॅन बी addressed by dietary changes. There are hundreds of thousands of people who are blind from uh, cataracts. In these patients, cataract surgery would in most cases. बरेचसे लोक काय होतात की मोतीबिंदूमुळे सुद्धा अंधे होतात. सो कॅटरॅक्ट सर्जरी वुड इज मोस्ट केसेस रिस्टोर. मग त्यांच्या वेळेस त्यांना काय ट्रीटमेंट येतं, मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घेणं, दुसरं काय ऑप्शन नाही. रिस्टोर देअर साईट्स. Inflammatory and inflection causes of blindness can be treated with medication in the form of drop of pills. मग काही ठिकाणी तुम्हाला ड्रॉप किंवा पिल्स वापरून सुद्धा तुमचं अंधत्व कमी करता येतं.
देन येतं डिफनेस किंवा हिअरिंग इम्पॅरमेंट, म्हणजे ऐकायला कमी येणं. मग हे कशामुळे हिअरिंग इम्पॅरमेंट और हार्ड हिअरिंग और डिफेन्स रिफर्स टू द condition in which individuals are fully or partially unable to detect or perceive at least some frequencies of sound which can typically be heard by most people. काय म्हटले बघा त्यांनी याच्यात, हिअरिंग इम्पेअरमेंट मध्ये काय तर लोकांना ऐकायला कमी येतं. पण अशा केसेस मध्ये काय होतं की काही लोकांना कधीतरी ऐकायला कमी येतं किंवा ऐकायला येतं पण थोडं हळू ऐकायला येतं किंवा काय. सो असे काही कंडिशन्स आहेत की ज्यांना ह्या हिअरिंग इम्पेअरमेंट मध्ये इन्क्लूड केलं जात नाही. आता टाइप्स ऑफ डिफरेन्स म्हणजे तुमच्या बहिरेपणाचे जे आहेत टाइप्स कोणकोणते आहेत ते पाहूयात. मग याच्यामधला पहिला आहे कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस ऑकर्स वेन साऊंड व्हायब्रेशन डोंट गो फ्रॉम द एअर अराउंड अ पर्सन टू मुव्हिंग बोन्स. आता पाहूया त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे एक्झॅक्ट. आता याच्यामध्ये फर्स्ट मध्ये कंडक्टिंग हिअरिंग लॉस ऑकर्स वेन साऊंड, म्हणजे ज्या वेळेला तुमच्या आजूबाजूला काहीतरी साऊंड चालू असतो आणि तो एअरने तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय, पण प्रॉब्लेम येतो की तुमच्या कानामध्ये काहीतरी कुठली तरी द्रव आहे की जो ते ब्लॉक करतोय आणि बाहेरची जी गोष्ट आहे ती तुमच्या कानापर्यंत पोहोचू शकत नाहीये. आता अशा केसमध्ये की काय म्हणते डज नॉट कॉजेस टोटल इनॅबिलिटी, की अशा केसमध्ये टोटल इनॅबिलिटी येत नाही, आपण ऐकण्यामध्ये तुमच्या नक्की प्रॉब्लेम येतो. देन येतं नॅचरल हिअरिंग लॉस, nose deafness occurs when auditing nerves which goes from inner ear to the brain fails in carry the sound information to the brain. आता तुमच्या ब्रेनला आणि तुमच्या काय म्हटलं इयरला जी जोडलेली नर्व्स आहे ती नर्व्स जर ब्रेक झाली असेल किंवा तिला जर काय प्रॉब्लेम असेल तरी तुम्हाला समोरच्याने सांगितलेली एखादी गोष्ट तुमच्या कानापासून ब्रेन पर्यंत पोहोचत नाही. सो हा झाला तुमचा न्यूरल hearing loss. Then last one, mixed hearing loss. It's a combination of conductive and neural hearing loss. Conducting, so हे वरच्या मिक्स हिअरिंग लॉस म्हणजे वरचे दोन्ही प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये असू शकतात. ओके. देन इथं कॉजेस ऑफ डिफेनेस. आता याचे कॉजेस कोणकोणते आहेत. सो फर्स्ट वन आहे हेरिडिटी. सम पीपल आर बॉर्न डीफ. आता याच्यामध्ये हेरिडिटी सम पीपल आर बॉर्न डीफ, की ज्यांना ऐकायला येत नाही. हे कशामुळे होतं सहसा, तर त्यांना कानाचे आजार जे आहेत की ज्याच्यामुळे हे होऊ शकतं. मग कानाच्या आजारामुळे कानातून काहीतरी म्हणजे जसं की काही लोक कानातून पाणी येणं किंवा ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम तुमच्या त्याच्यामुळे येऊ शकतो. देन नेक्स्ट आहे मेनिंगिट. meningitis is an inflammation of the membranes called the meninges that surrounds the brain and the spinal column. एक मिनिट, आपण काय म्हटलं याच्यात एक्झॅक्ट. सो याच्यात काय म्हटलंय, मेंदू आणि पाठीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मिनिंग्स नावाचे हे आहे पडदा आहे की ज्याच्यामुळे सुद्धा तुमच्या कानावरती इफेक्ट होऊ शकतो. देन काय म्हटले इंजुरीज ऑफ द इयर, की तुमच्या कानामध्ये जर एखादी इंजुरी झाली असेल की ज्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ऐकायला येणं कमी होतं. देन नर्व डॅमेज, जर तुमच्या कानापासून मेंदूपर्यंत जाणारी एखादी शिर चमकली असेल किंवा त्या शिरेला नर्व्हला तुमचा काही प्रॉब्लेम आला असेल तरी तुम्हाला हा इयरिंगचा. आणि सेकंड लाऊड नॉइजेस, की जर मोठमोठे आवाज कंटिन्यू तुमच्या कानावर पडल्याच्या नंतर सुद्धा तुमची नर्व डॅमेज होते त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ऐकायला कमी येऊ शकतं. देन मेडिकेशन. So medication causes invasive damage on the ear and are limited in their use for this reason. म्हणजे काय ते पाहूयात. सो याच्यामध्ये म्हटलंय की काही औषधांमुळे सुद्धा तुमच्या कानाला इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमची जी औषधं वगैरे जे असतील ती लिमिटेड असावी. ओके. मग याच्यावरती ट्रीटमेंट काय म्हटलंय त्यांनी, यूज ऑफ
assistive techniques and devices can be used for people with hearing impairment, like telecommunication device for deaf video phones and similar video technologies can be used for distance communication using sign language. Hearing clock of the specific types of assistant clock specified selected and trained to assist the deaf by alerting their handler to improvement important sounds. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, तर याला ट्रीटमेंट काय आहे, तर एक तर त्यांनी डिव्हाइस वापरायचं, कानाला ऐकायला येईल असं डिव्हाइस यूज करा. किंवा सेकंड थिंग काय म्हटलं त्यांनी, की व्हिडिओ फोन्सचा किंवा काही सिम्बॉल्सचा या व्हिडिओ टेक्नॉलॉजीचा यूज करा. प्लस त्यांना काहीतरी अशी अशा लोकांना काहीतरी अशी टीचिंग द्या की त्यांचे सायन्स त्यांना बनवून द्या, की याच्यामुळे त्यांचे साईन पाहिल्यानंतर जो साईन लँग्वेज त्यांची तयार करा, की याच्यामुळे त्यांना कम्युनिकेशन करायला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. देन नेक्स्ट आहे मेंटल डिसॅबिलिटी अँड मेंटल retrationality. The mental disability has been defined as a intelligence quotient score under 70. The term mental retardation acquired pejorative and shameful connotations over the last few decades due to the use of the word retarded and retard retarded and retard as insult. This may have contributed to its replacement with euphemisms such as mentally challenged, disabled, or intellectual disabled. आता मेंटल डिसेबल म्हणजे काय, तर याला आपण मंदबुद्धी म्हणतो. सो आता गेल्या काही वर्षामध्ये मंदबुद्धी हा शब्द आपण सर्रास यूज करतो. हा वर्ड आपण कोणासाठी यूज करतो, की ज्यांना काही कळतच नाहीये. सो त्याच्यामुळे हा जो वर्ड आहे किंवा हा खूप फेमस झाला, पण याच्यामुळे याचा इफेक्ट रिअली मेंटल डिसेबल्ड लोकांना तो लज्जास्पद वाटायला लागला. ओके. देन नेक्स्ट आहे साइन अँड सिम्पटम्स. Sign and symptoms. The sign and symptoms of mental disability are all behavioral. Children with mental disability may learn to sit up, to crawl, or walk later than other children, or they may learn to talk later. They learn more slowly than a typical child. Children may take a longer to learn language, develop social skills, and take case of their personal needs. Learning will take longer, requires more repetition, and skill may need to adapt it to their learning level. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, की मंदबुद्धी म्हणजे कोण, की ज्यांना बाकीच्या मुलांच्या तुलनेत खूप उशिरा एखादी गोष्ट समजते किंवा समजायला वेळ लागतो. सो अशा लोकांसाठी काय केलंय, की त्यांना त्यांच्यासाठी वेगळे स्कूल्स काढलेले आहेत. ओके. आणि अशा स्कूलमध्ये त्या मुलांना काय केलं जातं, जे तुमच्यासारख्या नॉर्मल मुलाला 5 वेळा शिकवलं जाईल, ते त्यांच्यासारख्या मुलाला 10 वेळा किंवा 15 वेळा, म्हणजे तीच गोष्ट त्यांना रिपीटेडली शिकवली जाते. देन येतं टाइप्स ऑफ मेंटल डिसॅबिलिटीज. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मिल्ड मेंटल रिस्टार्डेशन. IQ 50 to 69, म्हणजे 50 to 69 IQ ची लोक इज अ cognitive ability about half to third of standard, may not be obvious and may not be identified until children begin school. Even when poor academic performance is recognized, it may take expert assessment to distinguish between mild mental retardation from learning disability. आता हे काय म्हटलंय, की हे कोणामध्ये जाणवतं, तर दुसरी ते तिसरीच्या मुलांमध्ये. मे नॉट बी ऑब्वियस, आणि याच्या आधी हे फाइंड आउट आपण आयडेंटिफाय करू शकत नाही बिगिन स्कूल्स. इवन व्हेन पुअर अकॅडमिक परफॉर्मन्स, ज्यावेळेला त्याचा एखाद्याचा पुअर अकॅडमिक परफॉर्मन्स येतो, त्यावेळेस सुद्धा एखाद्या एक्सपर्टच्या असेसमेंटने तुम्ही ते डिस्टिंग्विश करू शकता, की त्याला किंवा त्याचा शोध घेऊ शकता, की तो माइल्ड मेंटल रिस्टार्डेशन मधून आहे का, फ्रॉम लर्निंग डिसॅबिलिटी or emotional behavior disorder. People with mild mental retardation are capable of reading and mathematical skills to approximate to the level of typical child age 9 to 12.
की 9 ते 12 वर्षाच्या मुलांमध्ये हे पाहायला मिळतं. रीडिंग अँड मॅथमॅटिकल स्किल्स की त्यांची कॅपेबिलिटी, मग त्यांची वाचण्याची कॅपेबिलिटी आणि त्यांचे मॅथमॅटिकल स्किल्स हे बघून लक्षात येतं. देन येतं मॉडरेट मेंटल रिटार्डेशन. आता हे कोणामध्ये जाणवतं, ज्यांचा IQ 35 to 49 आहे. इट ऑलवेज apparent within the first year of life. Speech delay are particularly common sign. मग हे काय झालं की जी पहिली स्टेज आपण पाहिली की त्याच्यापेक्षा म्हणजे जास्त लेवलची डिसॅबिलिटी म्हणून आपण, मग याच्यामध्ये 35 to 49 IQ असतो. अशा मुलांना जन्मताच प्रॉब्लेम येतो, म्हणजे जन्मताच म्हणजे वयाच्या पहिल्या वर्षापासून प्रॉब्लेम येतो. खास करून याचा एक साईन आहे की स्पीच डिलेच, की त्याला बोलायला उशीर लागतो. पर्टिक्युलर कॉमन सायन्स ऑफ मॉडरेट मेंटल रिटार्डेशन. पीपल विथ मॉडरेट मेंटल रिटार्डेशन नीड्स कन्सिडरेबल सपोर्ट इन स्कूल्स. अशा मुलांना शाळेतून सपोर्ट मिळणं गरजेचं आहे, ऍट होम किंवा घरातून, अँड इन द कम्युनिटी किंवा कम्युनिटी मधून सुद्धा त्यांना सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. while their academic potential is limited, they can learn simple health and safety skills and participate in simple activities. त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी सिंपल करून देणं गरजेचं आहे. as adults they may have lived their parents in a supporting groups home or even semi independent with significant supported services to help them. सो त्यांना थोडक्यात काय की त्यांना घरून, शाळेतून किंवा सोसायटी मधून सपोर्ट मिळणं फार गरजेचं आहे. देन येतं कॉजेस ऑफ मेंटल डिसॅबिलिटी. मग याचे कॉजेस काय की जेनेटिक कंडिशन्स, की त्यांना जेनेटिक प्रॉब्लेम असतो हा. समटाइम्स डिसॅबिलिटी इज कॉज बाय abnormal genes inherited from parents, errors when genes combines or other reasons. पॅरेंटचे जे काही जेन्स आहेत की ज्याचं कॉम्बिनेशन मुळे सुद्धा मुलांना प्रॉब्लेम येतो, किंवा एखाद्या पॅरेंटच्या जेन्स मध्ये प्रॉब्लेम असेल तरी मुलांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रॉब्लेम ड्युरिंग प्रेग्नन्सी. आता प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा मुलांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओव्हरडोस औषधांचा झाला किंवा प्रिकॉशन्स घेतल्या गेल्या नाहीत. सो अशा पद्धतीचे काही गोष्टी घडल्या तरी मुलांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. देन येतो आयोडीन डिफिशियन्सी. Iodine deficiency is the leading preventable cause of mental disability in the areas in developing world where iodine deficiency is endemic. Certain areas of the world due to natural deficiency and governmental inaction are severely affected. India is the most outstanding with millions suffering from deficiency. आयोडीन म्हणजे आयोडीनच्या कमीमुळे सुद्धा मुलांना ही डिसॅबिलिटी येते, आणि हेच सगळ्यात मोठं कारण असतं ह्या अशा मेंटल डिसॅबिलिटीसाठी. देन इथं ट्रीटमेंट अँड वेलफेअर मेजर्स फॉर मेंटल डिसॅबिलिटी. There are many agencies around that provide assistance for people with mental disability. Mental disability ला सपोर्ट करणारे खूप साऱ्या अशा एजन्सीज आहेत. जे इन्क्लूड स्टेट रन प्रॉफिट अँड नॉन प्रॉफिट एजन्सीज, की त्या प्रॉफिट अँड नॉन प्रॉफिट एजन्सीज चालवतात. These agencies include fully staffed residential homes where people with mental disability are taken care of. इथे फुल म्हणजे हॉस्टेल सारखं फुल टाइम रेसिडेन्शियल होम्स ठेवलेले आहेत, की जिथे ह्या मेंटल डिसॅबिलिटी असलेल्या लोकांची खूप चांगल्या पद्धतीने केअर घेतली जाते. देर इज नो स्पेसिफिक मेडिकेशन फॉर मेंटल डिसॅबिलिटी. नंतर दुसरं कोणतं असं वेगळं त्याच्यासाठी मेडिकेशन नाही आहेत. ओके, सो इथे आपला हा जो युनिट होता हा सुद्धा संपलेला आहे, आणि आपला सेकंड युनिट सुद्धा संपलेला आहे एफसीचा. आता आपण एक काम करणार आहोत, नेक्स्ट लेक्चर पासून इको आणि आपल्या ह्याचे 2-2 युनिट संपवणार आपल्या एक्झाम पर्यंत. ओके, सो आता आपण थांबूया तिथे.